चैतन्याची नवी पहाट, नव्या स्वप्नांची नवी वाट, नवा आरंभ, नवा विश्वास, नव्या वर्षाची हीच तर खरी सुरुवात। मराठी संस्कृतीची, मराठी अस्मितेची दारासमोर उभारलेली गुढी हे विजयाचे आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते। तुम्हाला सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। नमस्कार मंडळी, मी कावेरी सुनील वालावलकर तुमचं स्वागत करते। गुढीपाडव्याच्या निमित्ताने मराठी हिंदू संस्कृतीची झलक दाखवणाऱ्या अनेक ठिकाणी मिरवणुका काढल्या जातात। म्हणूनच आज आपण आलो आहोत ठाण्यातील वर्तकनगर परिसरातील श्री दत्त मंदिराजवळ श्री सद्गुरू सेवा मंडळातर्फे मराठी हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी शोभायात्रा व दत्त महाराजांची पालखी आयोजित करण्यात आली आहे। लेझिम पथक, झेंडा पथक, स्त्रियांसाठी नऊवारी पोशाख, पुरुषांसाठी सदरा व धोतर, त्यात रुबाबदार दिसण्यासाठी डोक्यावर केसरी रंगाचा फेटा अशा पारंपरिक पोशाखात सर्वजण एकत्र येऊन या नववर्षाचे स्वागत करण्यासाठी सज्ज आहेत। चला तर मंडळी, या शोभायात्रेत सहभागी होऊया आणि या नववर्षाचे स्वागत करूया। गुढीपाडवा हा एक भारतीय सण असून तो हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात हिंदू नववर्षाची सुरुवात म्हणून साजरा केला जातो। सकाळी लवकर उठून नवीन कपडे घालून सूर्योदयानंतर गुढी उभार। गुढी ही उंच बांबूपासून तयार केली जाते। बांबूच्या वरच्या टोकाला रेशमी वस्त्र किंवा साडी गुंडाळली जाते। कडुलिंब, आंब्याची पाने, फुलांचा हार, साखरेची माळ बांधून त्यावर तांबा किंवा चांदीचं भांड बसवलं जातं। काठीला गंध, फुले, अक्षता वाहून गुढीची पूजा करतात। निरांजन लावून उदबत्ती दाखवतात। तयार केलेली गुढी दारात उंच गच्चीवर किंवा गॅलरीत लावतात। साखरेचा, पेढ्यांचा नैवेद्य दाखवला जातो। पाटाभोवती सुंदर अशी रांगोळी काढली जाते। तसेच दुपारी गुढीला गोडाधोडाचा नैवेद्य दाखवतात। संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी पुन्हा हळद कुंकू लावून गुढी उतरवण्यात येते। गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तांपैकी एक मानला जातो। या दिवशी नवीन वस्तू, सोने चांदी, घर खरेदी करणे, नवीन व्यवसायांचा, उपक्रमांचा प्रारंभ करणे, थोडक्यात एखाद्या नवीन गोष्टींची सुरुवात करण्यासाठी हा शुभ मुहूर्त मानला जातो। शेतकऱ्यांचा मित्र म्हणजे बैलराजा, जो पूर्वी शेतीच्या कामांसाठी उपयुक्त ठरत, परंतु आधुनिक काळात ट्रॅक्टर आल्यामुळे शेतकऱ्यांना शेतीची कामे सोपी झाली। म्हणूनच आधुनिक काळात हे दुर्मिळ झाले, परंतु कुठेतरी याची आठवण म्हणून बैलराजाबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या शोभायात्रेत त्यांना मानाचे स्थान देण्यात आले।
मंडळी, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.